कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ऐक काय ग? आई शपथ, मम्मी कळाली. मम्मी कळ कळाली वहिनी. कळाली कळ. ओ कदम, कळाली कळलंय मला आता. या सगळे वरायची असतं ही माहिती का? अरे काय झालं? शांत व्हा, शांत व्हा. जागा द्या. आपे आपे उठ बरं तू. चला गाडी काढा, घेऊन जाऊ तिला. म्हणजे ये आली व्हय? अरे वा 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 वा. मी बापूंना पहिला फोन करतो, आप्पीच्या घरी कळवतो. अरे बाहेर आपे काय झालंय? अगं पिऊताई, पाय काढ की विनय काका. अरे एकेकाने बोला रे. काय झालं काय झालं? कळ आली म्हणून तापी वरडली. अरे मला कळ आली, पायावर पाय दिला. चुकून झालं रे. मला उभं राहायला जागा नाही. एक मिनिट. काय चाललंय तुमचं? केवढा गोंधळ घालताय? तू का बोलवलंय सगळ्यांना इकडं? मला वाटलं बाळ येणार आहे घरात. अर्जुनाला होतं असं कधी कधी. आपे तू शांत हो. भाऊजी पाणी द्या तिला एक प्यायला. मिनिट थांब. मी नंतर पिल पाणी. आधी तुम्ही सगळे शांत व्हा. मला कळ आली, ते पण एकदम छोटी. एवढी छोटी वय अख्खा गाव गोळा केला की छोटी. अर्जुन अरे कळत नाही बघ तुला. मला वाटलं की नाहीतर काय वेगळंच दंगा करत असतो यो. भाऊजी तुम्ही आधी बाहेर व्हा. जावा तुमची कामं करा. नाही भाऊजीच नाही, सगळ्यांनी बाहेर व्हा आधी. अरे अशा गर्दीनं गुदमरायला होईल हिला. आपे हे बघ, डिलिव्हरीच्या आधी होतं असं कधी कधी. हा तू काळजी करू नकोस, लवकरच बाळ येणार आहे बघ. हा काय एकदा म्हणलं ना मग बाहेर चला म्हणून. अरे काय तोंडाकडे बघत बसलोय आपण एकमेकाच्या. चला चला बाहेर. चला की चला 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 बाहेर चला. चला बरोबर. चला काय तू पण बाहेर चालायचं. चल. वहिनी म्हणल्या ते थोडं काम आहे, ते करून येतो मी बाहेर. हा अगं काकी म्हणली की आता डिलिव्हरीच्या वेळी होता असं. टेन्शन घेऊ नको तू, मी आहे ना, टेन्शन घेऊ नको. टेन्शन घेऊ नको. कोणी सांगितलं होतं तुला आगाऊपणा करायला? अख्खं घर गोळा केलंस तू. तू केवढ्या मोठ्याने ओरडली आपली? मी मोठ्याने ओरडले का? अर्जुन, यापेक्षा मोठ्याने ओरडणारे मी बाळाला जन्म देताना. काय? मग काय करशील तू? नाही मी त्या डॉक्टर मॅडमला भेटतो ना, काही वेगळी फॅसिलिटी असेल तर त्या म्हणतो. ती वरडायची नको आपल्याला. नको. त्या डॉक्टर मॅडमला काही बोलू नको. आपल्याकडे बाळ आहे की नाही, आपण आपल्या बाळोबाला सांगू. आईला त्रास नको देऊ. ही भारी आयडिया. कळलं का बाळोबा? आईला त्रास द्यायचा नाही. नाही नाही नाही. काय बाया, कसला दंगा चालला होता, पार डोकं उठलं माझं. वय म्हणे. अगं पण तू ह्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त दंगा करतीस. त्याचं काय? आता गो बाया, मी काय करते तवा? असू द्या, चहा प्या गप. झालाय माझ्या पिऊन. मरुदी जाऊ दे, इथं थांबायलाच नको. निघतेस मी. विनय काका अजून पाय दुखतोय माझा. अरे अर्जानं दंगाच एवढा केला ना, जीव घाबरा झाला माझा. लक्षच गेलं नाही रे. नाही रे, मी तुला काय म्हणत नाही या ठिकाणी, सांगितलं फक्त. स्वप्नील, शेक देतोस का जरा त्याला? नाही आई, एवढं काय नाही, होईल रात्रीपर्यंत ठीक. या पेक्षा अर्जाच जास्त दंगा करतो. सुजय अरे ते काळजीपोटी करतात. काळजी या आधी जगात कोणाला बाळच झालं नाही, एवढी कसली आली काळजी? अरे सुजा, मला नाही झालं ना अजून, म्हणून म्हणलं मी. नाही म्हणजे जोपर्यंत स्वतःला होत नाही तोपर्यंत कळत नाही असं म्हणतात ना, तीच खरे. अर्जा हे अगदी 100% बरोबर आहे. बर आप्पे, कमी आले का आता? हो कमी आहे. बरं जर का. बरं एकदा डॉक्टरांना भेटून ये. भेटून कशाला? आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ऍडमिटच करून टाकू ना. अहो नाही, मी आदल्या दिवशी जाते की, अजून वेळ आहे. मी काय म्हणतोय, रिस्कच नको घ्यायला ना, आपण आत्ताच ऍडमिट करून टाकू तुला. मी थांबू का ग तुझ्यासोबत? इंटरव्ह्यूला उद्या जाते पाहिजे तर. तू थांबून काय करणार आहे? आता अर्जा घेऊन चालला नाही तुला डॉक्टरांकडे? अगं हो पिऊताई, तू जा बिंदास. आणि मला काही वाटलं तर मी तुला फोन करते की. आणि तसं डिलिव्हरीच्या वेळेला असेलच किती, आत्तापासूनच कशाला पाहिजे? सुजय अरे असं काय बोलतोस तू? आणि आप्पे हे बघ, हे दिवस खूप महत्वाचे असतात. काहीही वाटलं तरी लगेच सांगायचं. हो पिऊ, आता तुझा जॉब महत्वाचा आहे. भाऊजी, तुम्ही आता स्वतःहून हे म्हणलात ना, मग बस की, मला अजून काय पाहिजे? हो ना. चल पिऊ, सोडतो मी तुला. सावकाश.
मी काय म्हणतोय हा आपण आता ह्या दवाखान्यात जाऊन यायचं का म्हणजे सेफ साईड ना म्हणजे टेन्शनच नको नंतर आहे का नाही. हा ते बरं होईल. नाही आई तुम्ही सांगा की. अरे हो हो अर्जुन, अरे किती काळजी घेतोस बाळा. अगं काके मी आता ड्युटीला गेलो ना तर माझं धड तिकडे लक्ष लागणार नाही आणि धड इकडे पण नाही मग त्यापेक्षा जाऊन आलेलं बरं आम्ही जाऊन येतो हॉस्पिटलमध्ये. हा चा मी आलो फाईल घेऊन. हा अप्पे मला वाटतंय आता तुलाच आरजेची काळजी घ्यावी लागेल. ऐकलं मी. चला येतो. ये सावकाश. सांभाळून आलो. अपर्णा, अर्जुन सगळं एकदम व्यवस्थित आहे. एव्हरीथिंग इज गुड. हा ना बरं झालं. ओव्हरऑल पाहता मला पण असं वाटतंय की अपर्णाची डिलिव्हरी आता एकदम नॉर्मल होणार आहे. एक नंबर. मग अपर्णा चला आता 2 दिवसात ऍडमिट व्हायचं आपल्याला. हो बरं डॉक्टर मी माझी डिलिव्हरी सरकारी हॉस्पिटलमध्ये करतेय म्हणजे. अप्पे अप्पे हो माहिती आहे मला. आणि खरं सांगू तुम्हाला हे ऐकून मला खरंच खूप छान वाटलंय. काय सांगताय डॉक्टर. मी विचार करत होतो की हे सगळं तुम्हाला सांगायचं कसं. मी आपल्याला म्हणलं पण म्हणलं अगं आतापर्यंत ट्रीटमेंट सगळी डॉक्टरांकडे केली आणि आता परत सरकारी दवाखान्यात शेवटी. अर्जुन अपर्णा हे काय करतायत कशासाठी करतायत याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि तुम्हाला सांगू का यांची डिलिव्हरी तिथे होण्याने खरंच लोकांचा यावर विश्वास बसायला सुरुवात होणार आहे. थँक्यू खरंच थँक्यू. आणि एक गोष्ट मात्र अर्जुन मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवते बरं का. बाळ झाल्यावर पहिल्यांदा पेढे मलाच हवेत. सॉरी डॉक्टर तुम्हाला नाही अख्ख्या दवाखान्याला पेढे देणार आहे मी. दवाखान्याला नाही अख्ख्या गावाला पेढे वाटायचे त्याला. हे तर अर्जुन करूच शकतो. बरं डॉक्टर इकडे सरकारी दवाखान्यात काय लागलं तर तुम्ही याल ना म्हणजे. हो मी येईन. सध्या मी व्हिजिटिंग डॉक्टर म्हणून तिथे येते पण फक्त वेगळ्या कामासाठी. म्हणजे अरे म्हणजे महिलांचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात ना त्यासाठी येत आहेत त्या. पण फक्त 1 दिवस. मला काय वाटतं आपण माझी डिलिव्हरी तिथल्याच डॉक्टरांकडनं करून घेऊ. अगं मी का. अर्जुन हे बघ असंही मला स्पेशल ट्रीटमेंट नकोय. तसं नाही म्हणत मी फक्त मला एवढं. अर्जुन आणि आता डॉक्टर म्हणलेत की सगळं नॉर्मल आहे हो की नाही. हो हो सगळं नॉर्मल आहे काळजी करू नका. ठीक आहे माझं काय चालणार आहे का ते. अर्जुन बरं चला येऊ का आम्ही. कळवतो सावकाश. हो अर्जुन 1 मिनिट. हा डॉक्टर तुम्हाला तिथे जर काहीही वाटलं तर मला फोन करा मी येईन. सगळं व्यवस्थित होणार आहे काळजी करू नका मी आहे. खरंच थँक्यू डॉक्टर. आपण फक्त या आपल्याला नको कळून द्यायला. चालेल नको सांगूया. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.